तर गाईज हा आहे माझा क्यूटचा भाचा भटू. तर बघू आपण त्याचं मस्ती आजची पूर्ण ब्लॉगमध्ये. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही रोजपेक्षा लवकर उठलो. यश पण, मोंटू पण, मी पण. आणि आज आम्ही लवकर फ्रेश पण झालोय कारण आज येतोय माझा भाऊ, वहिनी आणि माझा छोटासा क्यूटसा भाचा, ज्याच्यासोबत आम्ही खूप मस्ती करणार आहे आणि खेळणार आहे. आम्ही त्याची वाट बघतोय. 10 वाजेपर्यंत तो येणार आहे आणि यश पण खूप उत्सुकतेने वाट बघतोय. का रे यश, कोणाची वाट बघतोय? मेहुल मामाची. हा, खाऊ आणणार आहे मेहुल मामा. काय? लॉलीपॉप. हा, लॉलीपॉप. म्हणतो कोण येतंय? कोण येतंय आपल्याकडे? मामा. काय आणणार आहे मामा? डुली. डुली पॉप. हा, आणि भटूला पण द्यायचा. नाही, आपला भटू आहे. भांडण नाही करणार ना भटू सोबत? यश प्लीज हिला समजव, भांडण नाही करायचं. आपला भटू आहे ना. क्यूट क्यूट छोटासा. अच्छा का? फटके खाशील मग. तर हा आल्या आल्या रडायला लागला. आल्या आल्या मी त्याला एकदम धरून घेतलं ना लगेच. अचानक त्याने ओळखलं नाही. अजून थोडा वेळ जसं जसं थोडा वेळ तो माझ्यासोबत खेळेल तसं नॉर्मल होईल. इके बघ म्हणतो कोण आलंय? अजून बटू. किती छान केस आहे त्याचे, नलम नलम. तुला नाही ना बाई गो. तू तोंड बघ. शिशी तोंड. तर इथं मोंटू जात होती भटूचा मेकअप करायला. तर भटू लागला रडायला कारण त्याची मम्मी इथून उठून गेली ना. तो रडायला लागला लगेच. अजून तो लगेच कम्फर्टेबल नाही झाला होता आमच्यामध्ये. आणि लहान आहे तो, अजून खूप लहान आहे, 8च महिन्याचा आहे. आणि ही मोंटू त्याला खूप जास्त त्रास देत होती. त्याला मारलं पण होतं हिनी. तर बघा आता ती त्याला खेळायला देते, लगेच हिसकावून पण घेते आणि मारते पण. बरोबरची मुलं राहिले का असे डेंजर असतात. कोणाशी बोलते? जा मामा जवळ जा. कोण आलंय? तू कोणाला मारलं? कोणाला मारलं? का बरं मारलं? माझा भटू येतो, समजली का? तर आता थोडासा भटू माझ्यासोबत छान खेळायला लागला होता. जेवण वगैरे करून झाल्यावर त्याची थोडी झोप पण झाली होती, अर्धा एक तास. तर इतका छान खेळत होता तो माझ्यासोबत, खूप हसत होता. खूप त्याला हसू पण येत होता आणि खूप म्हणजे मी त्याला असं खेळवत होती ना, त्याला छान वाटत होतं. त्याला मोबाईल हवा होता, मी शूट करत होती ना. तो घरी परत मोबाईल हिसकवत होता. फायनली मग त्याने घेतलाच मोबाईल. तर इथं बघा आता इथं किती छान मस्ती करता येतो. आणि इथं मोंटू झोपून गेली होती. ती फार थकून गेली होती. तर ती झोपून गेली होती. आणि आता भटू जेव्हा झोपला होता ना, तेव्हा मोंटू त्याला उठवत होती. आता मोंटू झोपली, भटू तिला उठवतोय. हसतो पण आहे आणि उठवतो पण आहे. हे पा, जबरदस्ती उठवतोय. तर खूप क्यूट आहे तो. खूप छान हसत होता. थोडासा खेळायला लागला ना, खूप छान खेळत होता तो माझ्याशी. असं वाटत होतं त्याला जाऊच नाही द्यायला पाहिजे, पण त्यांना लगेच जायचं होतं. बेटा ती उठली. तर थोडा मोठा होईल ना तो, तेव्हा मी त्याला माझ्याकडे राहायला बोलवत जाईल. तेव्हा छान मुलांमध्ये खेळत जाईल. आता त्यांची निघायची वेळ झाली होती कारण त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच पुण्याला निघायचं आहे सकाळी. भावाला सुट्टी नव्हती, नाही तर मी नक्कीच त्याला थांबवलं असतं. तर आता छान तो मला पप्पी पण घेऊ देत होता आणि फोटो पण काढले त्यांनी. इथं बघा छान घोड्यावर बसवलं ना त्याला. ही मोंटू बसूच देत नव्हती. म्हणजे मोंटूने खूप जास्त भांडण केलं त्याच्यासोबत आणि त्याला मारलं पण, इतका लहान असून. तर आता जबरदस्ती माझ्या भावाने त्याला बसवलं आणि छान खेळतोय तो. आता खेळायला लागला होता म्हणून जाऊ देवा असं वाटत नव्हतं, पण आता ते निघाले होते शेवटी.
त्यांच्या आईकडे जात होते ते. मामाला होता. आम्ही भोटू सोबत खूप खेळलो. अजून तो छोटा आहे अजून, आली. पण खूप मजा आली. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. बाय.